नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता सोयाबीनच्या भावावर प्रचंड महापरिणाम करणारा महानिर्णय मोदी सरकारने घेतलाय की ज्याच्यामुळे नजीकच्या भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी। मग मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा असा कोणता महानिर्णय घेतलाय की ज्याच्यामुळे नजीकच्या भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारने सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय। मग मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता आणि या महानिर्णयाचा महापरिणाम सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने होणार आणि या महापरिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कधी येणार प्रचंड तेजी, या सर्व प्रश्नांची आता घेऊयात या ठिकाणी एक एक करून सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, मग सर्वात प्रथम मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता आणि या महानिर्णयाचा सोयाबीनच्या भावावरती महापरिणाम कसा होणार हे प्रथम समजून घेऊ। बघा मित्रांनो, महायुतीला महाराष्ट्रामध्ये जे घवघवीत यश मिळालं याच्यामध्ये लाडक्या बहिणी सोबतच लाडक्या सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचाही हात होता। हे सरकार पुरतं ओळखून आहे आणि याच्यामुळे मोदी सरकारने या ठिकाणी एक ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय। ज्या महानिर्णयानुसार मोदी सरकार आता सोयाबीनची हमी भावाची जी खरेदी आहे ती आता शेवटपर्यंत करणार। सर्वात पहिला निर्णय असा की मोदी सरकारने सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ दिली, पण असंही म्हटलं जात आहे की भविष्यामध्ये मोदी सरकार 4892 रुपये प्रति क्विंटल या दरावरती देशातील सरसगट सोयाबीनची खरेदी करताना दिसू शकते। आणि मोदी सरकारनं जर असं केलं तर सरसगट 4892 रुपये प्रति क्विंटल दरानं जी सोयाबीनची खरेदी होईल त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना नाईलाज असतो 5000च्या वर सोयाबीनचा भाव देऊन खरेदी करावी लागेल आणि याच्यामुळे सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी येणार। दुसरीकडे मोदी सरकार असा विचार करत आहे की देशाबाहेर सोयाबीन निर्यात जी होते त्याच्यावरती अनुदान दिलं जावं। जर हा निर्णय झाला तर 4 ते 8 दिवसातच सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं मत। पण लक्षात घ्या, निर्णय कोणता आहे तर मुदत वाढ सोयाबीन खरेदीची वाढवण्याचा आणि सरसगट सोयाबीन खरेदी होण्याची शक्यता आहे। या सर्व घटकांचा विचार केला तर मोदी सरकार पॉझिटिव्ह आहे सोयाबीनच्या भाव वाढीसाठी। आणि या ठिकाणी एक म्हणावंसं वाटते की सरकारने असेच निर्णय घेत राहिले तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचं हित साधल्या जाईल आणि त्यांच्या मनातील सोयाबीनचा भाव सुरुवातीला 5000 पार त्यांना मिळेल, पण जर सरसगट 6000चा भाव भविष्यात मिळाला
तर याच्यापेक्षा दुसरं सार्थक या ठिकाणी सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचं होणार नाही. एवढंच खरं, एवढंच या ठिकाणी मी साकडं घालतोय महायुती सरकारला व केंद्रातील सरकारला की बघा, माझा सामान्य पोशिंदा शेतकरी जगला तरच आपण सगळे जगू. म्हणून या कास्तकार बांधवाला कसंही करून तुम्ही या ठिकाणी जे आहे ते सपोर्ट करा आणि सोयाबीन कमीत कमी 6,000 आणि कापूस 8 ते 9,000 खरेदी करा, ज्यामुळं यांचं जे कंबरड मोडले ते तरी त्या ठिकाणी साधण्यामध्ये जोडण्यामध्ये एक मोलाचं सहकार्य आपलं होऊ शकेल. तर ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी, कारण मोदी सरकारने घेतलाय ऐतिहासिक महानिर्णय. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.